हॅलो धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो श्रावण गोलंदाजीवरती आक्रमण चढवले. श्रावणच्या फलंदाज विलाच्या बॅटमधनं हा धमाका चौकार. वाफे कृष्णा बॉईज वाफे त्यांना फाईट करत असताना भोईर 11 लेनाड संघ. शेवटचा चेंडू शिल्लक. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. अतिशय महत्वाची मॅच. या मॅच मधनं जो संघ निघेल विन होईल तो संघ आणि खातिवली संघ या दोन संघांमध्ये लकी ड्रॉ होईल. या वेळेस बॅटची कडा कॉट बिहाइंडचा अपील आणि विलासला मात्र माघारी परतावं लागेल. पहिला धक्का. बाकी आहे ही संपूर्ण मॅच आणि त्यानंतरची संपूर्ण एक मॅच आपल्याला खेळवायची बाकी आहे. फास्ट घ्या शेख सर आणि कुणाल सर थोडस स्पीडअप करून घ्या. श्रावणचं हे षटक पहिलं षटक संपन्न झालं. धावफलकावरती स्कोर 10 धावा. फलंदाज विलासच्या बॅटमधनं एक चौकार एक षटकार 10 धावा आल्या. त्यानंतर मात्र श्रावणनं चांगलं कमबॅक केलं. 10 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलेलं पाहतोय. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. कृष्णा बॉईज वाफे संघाच्या वतीनं नवीन गोलंदाज मैदानात विष्णू आणि सचिन हे दोन फलंदाज मैदानात. गोलंदाजी मार्कवरती उमेश. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. षटकातील पहिला चेंडू उमेश घेऊन जाताना बघायला मिळेल. स्ट्राईक वरती फलंदाज विष्णू. डावखोरी हाताचा हार्ड हिटर फलंदाज. विष्णू सज्ज. मोठी फटकेबाजी निश्चितच करावी लागेल. समोर वाफे संघासारखा मातब्बर संघ आहे आणि त्यांना जर तोंड द्यायचं असेल फाईट द्यायची असेल तर मात्र 4 षटकामध्ये कमीत कमी 55 ते 60 धावा तुमच्या खात्यात असणं गरजेचं. उमेश सज्ज आहे.
डावखुऱ्यात आता गोलंदाज, डावखुऱ्यात आता फलंदाज. बॅटल चांगला आहे, फटका चांगला बघायला मिळतोय. सीमारेषेवरती फिल्डिंग सुद्धा चांगली बघायला मिळाली, कलेक्शन चांगलं बघायला मिळालं. एकंदरीत जर आपण विचार केला तर एक जबरदस्त क्वालिटीचं क्रिकेट या चेंडूवरती निश्चितच बघायला मिळालं. एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. 11 धावा आपण पाहतो. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवरती उमेश. पहिल्या चेंडूवरती तर थांबून ठेवलंय, मोठ्या फटक्याची संधी दिली नाही. एक धावेवरती समाधान मानावं लागलं विष्णूला. नॉन स्ट्राईक एंडवरती येऊन उभा राहिलाय यावेळेस सचिन. स्ट्राईक वरती सचिन. सचिन तेंडुलकरची आठवण आली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फलंदाज सचिन. सचिनच्या बॅटमधनं याच्या 6 धावा. धावफलकाची गती वाढली. 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं धावफलक आपण पाहतो. गुड बॉलिंग सुरुवातीला होत होती, त्यानंतर चांगला फटका आलाय सचिनच्या बॅटमधनं. यावेळेस सुद्धा फसलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आणि व्यूवर रचनेमध्ये अडकलाय फलंदाज सचिन. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. एक षटकार सचिनच्या बॅटमधनं आला. हा सुद्धा एक चांगला फटका होता, मात्र गॅप सिलेक्शन होऊ शकलं नाही आणि सचिनला माघारी परतावं लागलं. विष्णू आणि सागर ही जोडी मैदानात. या जोडीला मात्र डाव सावरावा लागेल. गोलंदाजी मार्गवरती उमेश. षटकार आल्यानंतर कमबॅक केलं. फलंदाज सचिनला माघारी पाठवलं. स्ट्राईक वरती हार्ड हिटर विष्णू. यावेळेस फटका चांगला बघायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर. यावेळेस चेंडू केले हवाई सफर. षटकार. फलंदाज विष्णूच्या बॅटमधनं हा क्लासिकल लॉकेट ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू सरळ जाऊन विसावला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा धावफलकावरती वाढतायत. धावफलक आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचलं 23 आकड्यावरती. उमेशच्या षटकामध्ये आलेला हा दुसरा षटकार. फलंदाज विष्णू जो सलामीसाठी आलाय त्याच्या बॅटमधनं हा धमाका निश्चितच बघायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज उमेश. विष्णूसाठी पुन्हा एकदा चांगला फटका आहे. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला पार करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. फलंदाज विष्णू यावेळेस जबरदस्त फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी भगवान विष्णूच्या रूपात अवतरलाय की काय असं मात्र दाखवत असताना बॅक टू बॅक मोठा प्रहार बघायला मिळाला. संघ अडचणीत असताना या 10 धावा यावेळेस वसूल केल्या. वाळवंटामध्ये पाऊस पडावा तशा पद्धतीनं यावेळेस मात्र धावांचा पाऊस. ज्या वेळेला धावा येत नव्हत्या त्यावेळेला विष्णूच्या बॅटमधनं गुड बॅटिंग. क्लासिकल स्ट्रोक. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस फुलरचा चेंडू. विष्णूला मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारे फुटवर्क नव्हतं, कुठल्याही प्रकारे बदल आली ते केलं नाही आणि जागेवरूनच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ड्रिल करून दाखवलं मात्र चेंडू निघून गेला होता. हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटक क्रमांक दुसरं संपन्न झालं. धावफलकावरती तब्बल 27 धावा. जबरदस्त फलंदाजी. 13.50 ची सरासरी राखत असताना या 27 धावा धावफलकावरती. गुड बॅटिंग. चला मित्रांनो फास्ट खेळा थोडं. अजून एक मॅच खेळवायची बाकी आहे.
षटक क्रमांक 3 चालू होत आहे. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन निश्चितच बघायला मिळेल. नवीन गोलंदाज मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 कुणाल सरांचा जसा हिरवा कंदील येईल तसा या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुषार वाफे संघासाठी हे 3रं षटक आणि स्वतःसाठीच हे पहिलं षटक. स्ट्राइक वरती फलंदाज सागर. पहिला चेंडू फेस करताना पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा झेल सुटतोय. गोलंदाजाचं दिल तुटतंय. 2 धावांचं नुकसान होतंय वाफे संघाला. 2 धावांनी धावफलक सरकेल जाऊन पोहोचेल ते 29 या आकड्यावरती. 29 ऑन स्कोरबोर्ड. मैदानावरती निश्चित चाललंय काय या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाहीये. सोपा झेल धरणीला दान केला जातोय. ज्या चेंडूवरती फलंदाज बाद व्हायला हवा होता त्या चेंडूवरती 2 धावा. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी येत असताना झेल टिपण्याची प्रयत्न केला मात्र दूरवर लँड झालेला हा चेंडू बघायला मिळाला. पुन्हा एकदा 2 धावा. चेंडू हवेत जातोय मात्र दैव बलवत्तर फलंदाज आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना सागर 2 सलगच्या चेंडूवरती 2 दुहेरी धावा घेतल्या. धावफलक सरकलं जाऊन पोहोचलं 31 या आकड्यावरती. 31 ऑन स्कोरबोर्ड. लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट असतं. लिमिटेड चेंडूंचं क्रिकेट असतं. धावा कशाही येऊ देत त्या खूप महत्वाच्या असतात. यावेळेस जबरदस्त चेंडू कट करायचं होतं मात्र बॅटला स्पर्श न होता चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक केलं गोलंदाज आपण पाहतो युवा गोलंदाज तुषारनं आणि फलंदाज सागरला मात्र खिळवून ठेवलं जागेवरतीच. फुलटो चेंडू मिड विकेटच्या दिशेनं भिरकावून दिलंय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि यशस्वी केले. फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. थ्रो सुद्धा फुलटो थ्रो होता आणि 2 धावा निश्चितच या वाचवल्या आपल्या संघासाठी. फलंदाज सागर यावेळेस आपल्या संघासाठी दुहेरी धावांनी धावफलकाची गती वाढवत असताना 33 धावा धावफलकावरती. यावेळेला बॅटची कडा विकेट किपरला बीट केलंय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. हा चेंडू रवाना सीमा पार. चौकार. धाबा सुरुवातीला एकेरी दुहेरी धाबेवरती भर देत होता. त्यानंतर हा चौकार आलाय फलंदाज सागरच्या बॅटमधून. एक झेल सुटलाय आणि यावेळेस पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण झाली आहे. हातामध्ये चेंडू सापडायला तयार नाही. 2 धावा पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सागर आणि फलंदाज आपण पाहतोय विष्णू या दोघांमध्ये चाललेली ही चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. 2 धावा निश्चितच पुन्हा एकदा धावफलकाशी जोडल्या जात आहेत. धावफलक जाऊन पोहोचलं ते 39 या आकड्यावरती. 39 ऑन स्कोरबोर्ड. 13 × 3 13ची सरासरी राखत असताना 39 धावा धावफलकावरती. चला मित्रांनो 3रं षटक संपन्न. धावफलकावरती 39 धावा. चांगली सुरुवात चांगली फलंदाजी भोईर 11 लेनार संघाच्या वतीनं आपल्याला बघायला मिळते. फलंदाज विष्णूनं चांगले फटके खेळले. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं. त्यानंतर आपण सागरला पाहतो 1 चौकार आणि 4 दुहेरी धावा त्याच्या बॅटमधनं. संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि हा यशस्वी प्रयत्न निश्चितच मानावा लागेल. 3 षटकांची समाप्ती मैदानामध्ये आणि तब्बल 39 धावा धावफलकावरती. 39 ऑन स्कोरबोर्ड. या जाणत्या क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक 2021 ला विषय कुटुंबियांचे लाडके जावई अर्थातच अनंताजी म्हसकर आमचे भाऊजी यांच्याकडून या स्पर्धेला लक्ष शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच अनंताजी म्हसकर भाऊजी. जसा वेळ मिळेल तसा मात्र निश्चितच
स्पर्धेला भेट द्या. यावेळेस चेंडू बघायला मिळतोय. फटका चांगला आहे विष्णूच्या बॅट मधनं. भोईर ब्रँड दाखवणारा A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड फटका. विष्णू साक्षात विष्णूच्या अवतारात यावेळेस साक्षात जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानात घडवत असताना एक षटकार त्याच्या बॅटमधनं, त्यानंतर 2 चौकार त्याच्या बॅटमधनं जबरदस्त फलंदाजी करत असताना संघ अडचणीत होता. सुरुवातीच्या विकेट लवकर गेल्या होत्या, त्यानंतर मात्र एक चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी साकारत असताना विष्णू सेट ऑन अ फायर. यावेळेस पुन्हा चेंडू हवाई सफर करतोय. निघून गेलाय. श्रावण डोंगरे त्या ठिकाणी तैनात. फील्डर के मस्तक पे दस्तक. गेंद पहुंची सीमा रेखा के बाहर. 6 रन. षटक क्रमांक 4, शेवटचं षटक मार्गस्थ. तब्बल 49 धावा धावफलकावरती. 49 ऑन स्कोरबोर्ड. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये भुईर 11 लेनार्ड संघासाठी चाललेली ही संघर्षाची फलंदाजी निश्चितच बघायला मिळते. विष्णू थांबायचं नाव घेत नाहीये. विष्णू कुठल्याही प्रकारचं प्रेशर घेत नाहीये. विष्णू यावेळेस आपली ताकद दाखवून देत असताना गुड बॅटिंग. संघाला कमबॅक करून देणारी फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. गोलंदाज श्रीधर यावेळेस थोडासा अपस्टिकच्या बाहेर वळण घेत बाहेर निघत चाललेला चेंडू. पंच कुणाल सरांचा वाईटचा इशारा. अबांतरची धाव धावफलकावरती आणि संघाचं अर्धशतक यावेळेस धावफलकावरती. 50 धावा भुईर 11 लेनार्ड संघाच्या. श्रीधर गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पंचांच्या उजवीकडून यावेळेस श्रीधर सांगत असताना मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये मित्रा. इन बोल्ड. तग धरून फलंदाजी चालू होती. फलंदाजी चांगली बघायला मिळत होती. मात्र विष्णूचा अडसर या महत्वाच्या क्षणी निश्चितच दूर गेलाय. श्रीधर जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. अगदी यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू फलंदाज विष्णूला माघारी पाठवलं. नवीन फलंदाज मैदानात कैलाशला मात्र शेवटचे 3 चेंडू खेळून काढावे लागतील. 3 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर अद्याप 50 धावा आपल्याला बघायला मिळतात. स्थिरावलेलं धावफलक. मागच्या चेंडूवरती फलंदाज विष्णू बाद झालाय. सेट फलंदाज बाद झाला. त्यानंतर या स्लॉकच्या षटकामध्ये जबाबदारी आली आहे ती कैलाशवरती. आता थांबून चालणार नाही. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 चेंडूवरती मोठ्या धावा यावेळी येणं अपेक्षित. यावेळेस लेगस्टिकला सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा वाईड. 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 51 धावा. 51 ऑन स्कोरबोर्ड. भुईर 11 लेनार्ड संघ यावेळेस ताकदीची फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. कैलाश पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक वरती. फटका जबरदस्त. कैलाशने सुद्धा सांगितलं घरूनच सेट होऊन आलोय आणि हा षटकार. मैदानामध्ये षटकारांचा पाऊस. फलंदाज कैलाश जो फलंदाजीसाठी आला त्यानं सुद्धा एक षटकार यावेळेस दाखवलाय. विष्णू बाद झाल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला असेल गोलंदाजानं. मात्र श्रीधरला माहिती नव्हतं कैलाश जो फलंदाजीसाठी आलाय त्यानं सुद्धा खूप सारी तपश्चर्या निश्चितच केली आहे. यावेळेस कैलाशच्या बॅटमधनं पहिला चेंडू फेस करत असताना हा धमाका पाहायला मिळाला. गुड बॅटिंग, गुड शॉट. श्रीधरचा हा चेंडू यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे.
क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न निश्चितच बघायला मिळाला. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धाबेसाठी रवाना झालेत. 3 धावा सुद्धा पूर्ण केल्या. चौथ्या धाबेचा प्रयत्न. मैदानामध्ये काय घडलं आणि गडी बाद होतोय. दोनही गाड्या एकाच ट्रॅक वरती आणि झालाय अपघात. आपण पाहिलं तर तब्बल 60 धाबांचा डोंगर निश्चितच उभा केलाय आणि या 60 धाबा चेस कराव्या लागतील. ज्या वेळेस फलंदाजीसाठी उतरेल वाफे संघ. अद्याप एक चेंडू शिल्लक आणि या चेंडूवरती जेवढ्या जास्त धावा येतील त्या मात्र बोनस स्वरूपाच्या धावा निश्चितच असतील. षटक क्रमांक 4 शेवटचं षटक आणि हा शेवटचा चेंडू. श्रीधर शेवटच्या चेंडूवरती खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढले. अगदी जमिनीच्या संलग्न चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या जवळ. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न. लीजी क्रिकेट मैदानावरती झटका बसेल. एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल भोईर 11 लेनाड संघाला. 4 षटकांची समाप्ती. धावफलकावरती 61 धावा 62 धावांचं आव्हान असेल जेव्हा वाफे संघ फलंदाजीसाठी उतरेल. मित्रांनो 4 षटकांची मॅच आहे. ही मॅच पूर्ण करून अजून आपल्याला एक मॅच पूर्ण करायची आहे. लॉसचा कार्यक्रम पार पाडला जाईल. लकी ड्रॉ काढला जाईल. या अगोदरची टीम जी विजयी झाली खातिवली आणि या 2 संघांमधील विजयी संघ, या 2 संघादरम्यान लकी ड्रॉचा कार्यक्रम केला जाईल. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ बक्षीस पात्र होतोय. म्हणजे त्या संघाला पेढे वाटायला हरकत नाही. खातिवली संघ आणि या 2 संघांमधील विजयी होईल. 62 धावांचं टार्गेट. खातिवली संघाचा खरं तर या मित्रांनो तुम्ही मगाशी पण हजर नव्हते. चिठ्ठी काढली गेली तुमच्या अनुपस्थितीत. यावेळेस महत्वाचा लकी ड्रॉ आहे. लकी ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय. खातिवली आणि या 2 संघांमधील विजयी संघ, ज्या संघाची चिठ्ठी निघेल त्या संघाला बक्षीस पात्र होतोय खातिवली संघ. खूप खूप अभिनंदन मित्रांनो. सकाळच्या सत्रापासून खेळ सुद्धा खूप सुंदर राहिलाय आणि यावेळेस नशिबाची सुद्धा साथ मिळतीये. बक्षीस पात्र होत असताना खातिवलीचा संघ खूप खूप अभिनंदन. सामन्याला सुरुवात होईल. 62 धावा चेस करायच्या आहेत. वाफे संघ जेव्हा फलंदाजीसाठी उतरेल या ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधनं पुन्हा एकदा आवाज रमेश शिंदे सर यांना. धन्यवाद.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धनंजय. पहिलाच बॉल स्ट्रायकिंग एंडवर निलेश बांगर. पहिलाच बॉल ऑन साइडला पाठवलाय चेंडूला. निघून चालाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. ट्रेडमार्क निलेश बांगर इज ऑफ द मार्क. 4 रन चौकार. चांगलं गीत आम्हाला ऐकवलं. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. इथून जर सरासरीचा विचार केला. थँक्यू डीजे. गतीमध्ये केलं होतं परिवर्तन. चेंज ऑफ द पेस आणि निलेश बांगर ऑन साईडला पुन्हा एकदा एक धाव मिळवली. या दोन खेळाडूंचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील हे दोन्ही नावं जर पाहिली ना तर या दोघांनी शहापूरच्या टेनिस बॉल क्रिकेट जगताला वेळ लावलंय. समोर आपण पाहतो ज्याने TDPL गाजवली, ज्याने धडाकेबाज वडवली चषक गाजवली, ज्यानं खऱ्या अर्थानं बिरबाडी प्रीमियर लीग गाजवली, ज्यानं शहापूरचा क्रिकेट साता समुद्रापलीकडे नेमून ठेवला. श्रावण डोंगरे ऑन बॅटिंग मार्क. इथे मात्र शॉट अंपूल चेंडू निघून चाललाय. लांग ऑन सीम आणि शाप्पार. लांबच लांब दूरच दूर हा येतोय. बॅट्समन श्रावण डोंगरेच्या बॅटमधनं दर्जेदार षटकार. पंधरा 15.5 ची गरज. 3 चेंडू फेकून झाले. 11 धावा धावपलकावर लागत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फुल टॉस फाईन खेळलाय. चेंडू निघून चाललाय. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन फिरतील या चेंडूवर 4 आणि आला आणखी एक दर्जेदार चौकार. आवाज घुमणार रण मैदानी. वापे संघाची रन मशीन धावांच्या मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं बटन दाबतंय. श्रावण डोंगरे. धावसंख्या ती 15. इथे मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून क्या बात आहे. काही नजाकत होती फटक्यामध्ये. बॅट्समन श्रावण डोंगरे इज ऑन फायर. कैलास भोईरच्या मनामध्ये प्रश्न आणि कल्पनेचा काहूर. काय करावं लागेल. इथे कोणती उद्दिष्टे ठेवावी लागतील. आणखी एक षटकार. चौकार षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी. चौकार षटकारांचा भगवा चषक ठेवलाय यो मानाचा. आयोजन राजू दादाचा. भगवा चषक ठेवलाय यो मानाचा. आयोजन राजू विजेता. षटकार षटकार आणि षटकार पाहायला मिळाले. बॅट्समन श्रावण डोंगरे. क्या बात आहे. आणखी एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. कागदावरचे नकाशे बदलून देशाच्या सीमा बदलता येत नाहीत. सत्यमेव जयते. क्रिकेट बोलून पूर्ण होत नाही. त्यासाठी कृती करावी लागते. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कृष्णाबाई वापे संघाची धावसंख्या धावपलकावर 22. सुरुवात चांगली आहे. अजूनही विजयासाठी जर पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. 18 चेंडू 40 धावा. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर कमी होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आस्किंग रन रेटचा विचार केला तर कमी होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय सुरुवात केली. बॅट्समन श्रावण डोंगरे. निलेश बांगर. नरेंद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. या मॅचमध्ये मी तर म्हणेन भोईर 11 लेनार्ड संघाला जिंकायचं असेल ना तर या दोन फलंदाजांना बाद करावा लागेल. यामधील दोघांपैकी एखादा जरी खेळपट्टीवर राहिला तर मात्र अस्तित्व थोडंसं धोक्यात येईल यात शंका नाही आहे. अनेक वर्षाच्या क्रिकेटचा अनुभव घेतलाय आणि त्या अनुभवाचा समन्वय या मॅचमध्ये लावण्याचा प्रयत्न निश्चितपणे होतोय. काय क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय या दोन्ही फलंदाजाच्या वतीनं. सांगितलं या दोन्ही फलंदाजांना कर्म पे पास ना कागज है ना किताब है, फिर भी सारे जगत का हिसाब है. आणि इथे मात्र या दोघांनी सांगितलंय जब तक हम है तब तक हमसे ज्यादा इस जमाने में किसमें दम नहीं है.
C for customer focus, R for respect for individual, I for integrity, C for communicating contribution. इथे फुलटॉस उडवले ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रच मिळतील या चेंडूवर 4 4 4 4 4 चौकार. थँक्यू डीजे. पाहिलं होतं स्वप्न खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये लेनार्ड संघानं की लवकरात लवकर विकेट घेतल्या जातील, पण प्रतिस्पर्धी संघानं उत्तर देताना सांगितलं स्वप्न पहावी उघड्या डोळ्यांनी, भविष्य उज्ज्वल करणारी, परिश्रमाच्या अचूक बाणांनी प्रत्यक्षात साकार होणारी. जरूर थकावं शरीरानं मात्र मनानं धैर्यानं उठावं, नको अपेक्षा कुबड्यांची इच्छित साध्य गाठावं. 62 धावांची आवश्यकता. बॅट अँड पॅडच्या मधोमध चेंडू फेकला, सातत्याने अपील 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 होताना या ठिकाणी पाहायला मिळते. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र भाग मिल्खा भाग. धावावं लागतं या मॅच मध्ये धावांसाठी, धावावं लागतं या मॅच मध्ये भगवा चषकासाठी, धावावं लागतं आपल्या गावासाठी, धावावं आपल्या क्रिकेटसाठी, धावावं लागतंय आतापर्यंत केलेल्या सरावासाठी, धावावं लागतं या मॅच मध्ये जिंकलेल्या प्रत्येक सामन्याचं महत्व वाढवण्यासाठी, धावावं लागतं या मॅच मध्ये वापे संघाला 62 धावा बनवण्यासाठी. इथे शॉर्ट आर्म पूल आणि संपेल या अध्यायाचा अंत. बॅट्समन श्रावण डोंगरे लेझी क्रिकेट पाहायला मिळाला या चेंडूवर. बॅक टू द पवेलियन, यूज विकेट. मावळतीचा सूर्य उगवतीच्या दिशा फेकायला लागलाय आणि इथे मात्र उगवतीच्या सूर्याचा किरण पुन्हा एकदा जागा झालाय. आशेचा किरण या ठिकाणी जागा होतोय. फलंदाज बाद श्रावण डोंगरे. बॅक टू द लेगआउट. खेळाचा खेळाचा भारी असा हा मान, साऱ्या खेळाडूंचा होई. जरी विकेट पडली तरी मात्र गोटेकर संघाला इथून सांगावं लागेल, जो मैदानात हरलाय तो परत जिंकू शकतो, परंतु जो मनाने हरलाय तो जिंकू शकणार नाही. आपला आत्मविश्वास हाच आपला सर्वात मोठा ठेवा आहे, त्यास डगमगून देऊ नका. यश नक्की तुमचं आहे, कारण तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. डेस्टिनी इन युअर. घाई करायचे मित्रांनो, कारण अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. श्रावण डोंगरे वादळी खेळी काय सुरुवात करून दिली. फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात याला म्हणतात. तब्बल पहिल्या षटकामध्ये 22 धावा. त्यानंतर आपण पाहिलं तर नरेंद्रवर एक मोठा फटका आघात केला. फलंदाज बाद श्रावण डोंगरे. स्मशानामधली शांतता डगआउट मध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. घाई करायचे कैलास भोईर सर, कारण तुम्हालाच आणखी एक सामना या ठिकाणी खेळायचा, याची नोंद घ्या. जिंकेल त्याला खेळावं लागेल, हरेल त्याला परतीचा प्रवास करावा लागेल. भगवा चषकाचा मान, भगवा चषकाचा अभिमान आपण सर्वजण उंचवतात. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. नरेंद्र हो 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 सरळ बॅटने खेळलाय. अलाउन दी कार्पेट आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक आहे. एकच धावावर थांबावं लागतंय. निलेश बांगरकडे खूप मोठा स्पिरिट आहे. खाडे विद्यालयाचं मैदान या खेळाडूंना दणानून सोडलंय. यापूर्वी भूतकाळामध्ये खूप मोठा इतिहास रेखाटला या खेळाडूने सुद्धा. तब्बल 140 धावांची वादळी खेळी त्याच्या नावावर आहे. 100+ धावा एका इनिंग मध्ये साकारलेला खेळाडू. ऑन साईडच्या शहेनच्या बादशाह निलेश बांगर. आणि इथे मात्र शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस खोललाय. अलाउन दी कार्पेट वाईड इच लॉंग ऑनला चेंडू येतोय. तत्पूर्वी एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने कृष्णाबाई वापे संघ जाऊन पोहोचला. एकदी बाद. आतापर्यंत पाहतोय 30 धावा. अजूनही 33 धावांची गरज. चेंडू शिल्लक असेल अजून इथून जर पाहिलं तर 32 धावांची आवश्यकता. 13 चेंडू आणि 32 धावा. समीकरण पाहायला थोडंसं सोपं वाटतंय, पण असं म्हटलं जातं ना, स्वप्नामध्ये वाघ मारला तर सोमनाथ खाडीसर तो जंगलात मरणार नाही. तिथे तुम्हाला जंगलात जावं लागेल, फासे फेकावे लागतील. वाघाच्या डरकाळीला घाबरून चालणार नाही. डर के आगे जीत हे. हो 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 भन्नाट वेगाने चेंडू फेकला. लेंथ योग्य होती पण लाईन मात्र खराब आहे. इथे लेंथ आणि लाईन जर योग्य असेल ना तर मात्र राईट पडेल, प्रकाश मिळेल. अन्यथा तारा जुळाला नाही तर मात्र कोळसा. एक धाव मिळेल अवांतरच्या स्वरूपामध्ये. त्या एका धावेच्या मदतीने कृष्णाबाई वापे संघ जाऊन पोहोचेल. एक गडी बाद. आतापर्यंत पाहतोय 31 धावा 31 रन्स.
लॉस ऑफ 1 विकेट बाय कृष्णाबाई वाफे टीम. यावेळेस पाहू शकाल ऑफ ड्राईव्ह सजवला चेंडू निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. हो 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 चेंडू वाढवला. तत्पूर्वी 2 धावा आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या येते 33. इथून जर पाहिलं तर 29 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 12. एकंदरीत 12 चेंडू 29 धावा. या 12चे लाखाचे 12,000. झाकली मूठ 1.25 लाखाची 1.25 रुपयाची. या सगळ्या गोष्टी इथे मात्र कन्फ्यूज करतायत की काय घडेल या मॅच मध्ये. 12 चेंडू 29 धावा. 14.50 ची सरासरी गाठावी लागेल. अजूनही कृष्णाबाई वापे संघाला सातत्य ठेवावं लागेल, कंटिन्युटी ठेवावी लागेल, तेव्हा ही मॅच बनेल. आणि एका बाजूला जर विचार केला तर या मॅच मध्ये लेनार्ड संघाला विकेट टेकिंग बॉलिंग एक मात्र ऑप्शन वापरावं लागेल. विनंती करेल मी अंपायर आपण सूचना द्या कुणालजी पेनकर सर. सातत्याने सामना सुरू करा. अजून आपल्याला एक सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. प्रेक्षक हो आपण पाहत आहात आजच्या दिवसातील तब्बल 7वा सामना. त्या 7व्या सामन्यामध्ये 2 संघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. एका बाजूला कृष्णाबाई वापे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भुईर 11 लेनार्ड. धन्यवाद प्रेक्षक हो. आपण सर्वांनी या ठिकाणी मोलाची साथ देतात. युट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेल्या प्रेक्षकांचं मी समालोचक रमेश शिंदे सरचे स्वागत करेल. आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने या संपूर्ण वटवृक्षाच्या शाखा मजबूत करण्याचं काम सन्माननीय सोमनाथजी खाडे सरांनी केलंय. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर. मित्र कमी आणि बंधू जास्त. 10 चेंडू 27 धावा समीकरण पाहायला मिळतंय. परंतु याच 10 चेंडू 27 धावा बनवण्याचा विक्रम या खेळाडून अनेक वेळा केलाय. स्टार्किंग एंडवर आपण पाहतोय बॅट्समन निलेश बांगर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला चेंडूला पाठवलाय. आपण पाहू शकाल तिथे एक क्षेत्ररक्षक फिल्डिंग सुद्धा केली. परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जान जाय पर गेंद ना जाय. लाख गेले तरी चालतील, परंतु ही लाख मोलाची मॅच लाखापर्यंत पोहोचवणारा निलेश बांगर खेळपट्टीवर सज्ज राहिला पाहिजे. यस आपली विकेट सॅक्रिफाईस केली. फलंदाज बाद आणि निलेश बांगर असेल सुरक्षित. 1 धाव मिळेल या मॅच मध्ये कृष्णाबाई वापे संघाला. या चेंडूवर धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या ती धाव फलकावर आतापर्यंत आपण पाहतोय 36 धावा बनवायच्या त्या 62 धावा. विचार करा किती चेंडू आणि किती धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 26 धावा. सामना संपलेला नाही आहे. या 3 चेंडूवर ठरेल व्हॉट फ्युचर इन दिस मॅच. यावेळेस वाईट बॉल. 1 धाव मिळेल वापे संघाला. मॅच अजूनही संपलेली नाही आहे स्वतःला सांगत असताना निलेश बांगर, कारण ही शर्यत अजून संपलेली नाही आहे.
ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। आप लोगों ने चौके देखे हैं, छक्के आना भी बाकी है। और पिच बॉल उडवलाय ऑन साईडला, चेंडू निघून चाललाय साईड स्क्रीनला सलामी द्यायला। हो हो व्हॉट अ स्टॉप! आणि इथे मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर जाण्याच्या आधी अडवला। एकंदरीत या चेंडूवर मिळवली एक धाव। निलेश बांगरला वाटलं होतं हा चेंडू सिक्सर असेल, परंतु क्षेत्ररक्षकाची कमाल या ठिकाणी पाहायला मिळाली। शेवटच्या क्षणापर्यंत लढतात म्हणून त्यांना योद्धे म्हणतात। सकाळी चर्चा केली सोमनाथजी खाडे सरांनी, स्वतःच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका फेकून तानाजी मालुसरे कोंढाण्यावर पोचला आणि सांगितलं आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं। आधी चेंडू अडवला पाहिजे, मग जीवाची बाजी केली पाहिजे। हो 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 इथे मात्र डॉट बॉल। काय मॅच बनवले भोईर 11 लेनार संघानं। धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या ती धावपलकावर आतापर्यंत आपण पाहतोय 38 धावा। विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक असतील 7 बॉल 24 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी। इथे खोलवर टप्प्याचा चेंडू धाव घेतली नाहीये निलेश बांगरला माहिती आहे आपल्याला 6 चेंडू खेळायचे आहेत। इथून जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 24 धावा। कोण जिंकेल हा सामना सगळ्यांच्या नजरा एका बाजूला पाहिलं तर चेतनजी मडके सर आणि जगनजी वेकटे सर यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात भोईर 11 लेनार संघाला। थँक्यू सो मच। जाऊया मॅचच्या दिशेने प्रेक्षक हो। 3 षटकं संपली। 3 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावसंख्या ती धावपलकावर आपण पाहतोय कृष्णाबाई वापे संघाची 38 धावा। विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज। टीम मीटिंग कमी करायची आहे भोईर 11 लेनार संघ। सामन्यासाठी वेळ नाहीये अजून, आपल्याला तब्बल एक सामना या ठिकाणी खेळवायचा आहे। वेळ कमी आहे आपल्याकडे, वेळच या ठिकाणी कमी आहे। आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये स्वतःचं आयुष्य जगायला सुद्धा वेळ नाहीये। आज तुमच्यासाठी या मॅच मध्ये वेळ नाहीये, कमी वेळेमध्ये सामना फिनिश करा। अंपायर कुणाल बेनकर सर आपण सूचना द्या। भगवा चषकाचा अभिमान आज या ठिकाणी उंचावला जातोय। हे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहिले आणि उपस्थिती प्रित्यर्थ काय कलात्मकता पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट जगत 7 समुद्रापलीकडे नेण्याचा सिंहाचा वाटा असेल तर तो या सगळ्या खेळाडूंचा। काय क्रिकेट खेळतात आमचे खेळाडू, आजही लेदर बॉल क्रिकेटला लाजवतील, मुंबईच्या खेळाडूंना सुद्धा लाजवतील। इतकी चांगली प्रगल्भता आज शहापूरच्या मातीमध्ये आहे आणि ही शहापूरची माती खऱ्या अर्थानं रंग उधळते। जाऊया मॅचच्या दिशेने। 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता। काय घडेल? चौकार षटकार ठोकावे लागतील, समोरून डॉट बॉल फेकावे लागतील। एका बाजूला ब्रह्मास्त्र आले तर क्षेपणास्त्र फेकावे लागतील। ऍक्शन पाहायला मिळाली तर रिॲक्शन दाखवावी लागेल, पर्याय नाही। 6 चेंडू आणि 24 धावा। इथे शॉट ऑफ गुड लेंथ, क्या बात आहे! काय चेंडू फेकलाय! हो 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 ये हुई ना बात, वाह बेटा बॉलर, मोच कर दी, फेकला डॉट बॉल। आणि इथून मात्र पाहायला मिळत आहेत येणारे 5 चेंडू आणि 24 धावांची गरज। दुनिया नहीं मानती कमजोरों को, दुनिया मानती है जोरों को। हो 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 व्हाईट बॉल। सामना अजूनही संपलेला नाही आहे। 1 धाव मिळेल कृष्णाबाई वापे संघाला। इथून जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 23 धावा। डगआउट मध्ये बाद झालेल्या श्रावण डोंगरेच्या मनामध्ये असेल कल्पनेचा काऊर, मी का बाद झालो? इथे असतो तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतो, परंतु छोटा बंधू असेल नॉन स्ट्राईक एंडवर समीर डोंगरे, स्टार्किंग एंडवर षटकारांचा शहेनशाह निलेश बांगर ऑन बॅटिंग मार्क। आणखी एक काय घडलंय आणि ही वार्ता सांगून जाते। पुनश्च एकदा व्हाईट बॉल, बॅक टू बॅक दोनही चेंडू वाईड 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 वाईड। इथून जर पाहिलं तर 5 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज। जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल। यस 21 धावा जरी आल्या तरी सुपर ओव्हर खेळवली जाईल। 22 धावांची आवश्यकता, 5 चेंडू आणि 22 धावा। आणखी एक वाईड बॉल। गोलंदाजाचं काय चाललंय हे लक्षात येत नाही। एक इतिहास सोमनाथ सर रचलाय। प्रतिस्पर्धी संघाला 1 चेंडू मध्ये 5 धावांची गरज होती, 5ही चेंडू वाईट फेकले होते बॉलरने। 1 चेंडू 9 बॉल सुद्धा 9 धावांची गरज असताना सुद्धा सामना झालाय। आपण पाहिला असेल खरपतवाडीला किनवलीच्या विरोधात संघ होता खातीवली आणि नो बॉल फेकला, पिंटू शहाने ठोकला षटकार।
इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, धाव घेतली नाहीये. निलेश बांगरकडे हाय आत्मविश्वास, यस कॉन्फिडन्स, आय कॅन डू इट, मी करू शकतो. चेंडू निघून गेला. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला आत्मविश्वास उंचावलाय तर एका बाजूला चेहऱ्यावर हास्य आहे. उस स्माइल के पीछे एक छोटा सा डर छुपा है. त्या हास्याच्या पाठीमागे भीती आहे, कारण सामना अजूनही संपलेला नाही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तोपर्यंत ही मॅच संपत नाही. सामना सुरू करायचा आहे. आपल्याला अजून एक सामना या ठिकाणी खेळवायचा आहे मित्रांनो, याची आपण दक्षता घ्या. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय निलेश बांगर, हार्ड हिटर बॅट्समन. हो 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 माय गुडनेस, पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू निघून आलाय. विकेट किपरला बेट करून निलेश बांगर असेल नाराज. फुलटॉस बॉल होता, संधी होती निलेश बांगरला, संधी गमावली. इथून जर पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि कृष्णाबाई वापे संघाला विजयासाठी 20 धावांची गरज. श्रावण डोंगरे सर, नाराजीचं वातावरण असेल, कारण क्रिकेट इज द गेम ऑफ इमोशन्स. फुलटॉस बॉल होता, संधी होती निलेश बांगरला, संधी गमावली. आणि निश्चितच एक चेंडू महत्वाचा असतो मित्रांनो. आयुष्यामध्ये एक विचार आयुष्य सुखी, एक खराब विचार आयुष्य दुखी. तिकडे संसार सुखी, इकडे हा मैदान येतात दुखी होतोय. काय घडेल या मॅच मध्ये, कोणाचं मैदान सुखी असेल. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑनला, चेंडू निघून जाईल का मैदानाच्या बाहेर. यस यस यस, समीर डोंगरे इज ऑन अ फायर, हा येतो षटकार. आणि इथून जर पाहिलं तर येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज. एखादा वाईट बॉल, एखादा नो बॉल आणि एखादा वाईट बॉल जर मैदानाच्या बाहेर निघून गेला तर मात्र 5 धावा मिळतील. एखादा नो बॉल मैदानाच्या बाहेर जर पाठवला तर 7 धावा मिळतील. काही घडेल मॅच आहे मित्रांनो, जिथे 1 चेंडू मध्ये 9 धावा म्हणू शकतात, जिथे 6 चेंडू मध्ये 7 धावा म्हणू शकतात, तिथे 2 चेंडू मध्ये 14 धावा का होऊ शकत नाही. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारावा लागेल बॅटिंग करत असताना. 2 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. कृष्णाबाई द्वापे की भोईर 11 लेनाड, भोईर 11 लेनाड की कृष्णाबाई द्वापे, कैलास भोईर की श्रावण डोंगरे. गोलंदाजी मार्को रोहित. 2 चेंडू आणि 14 धावा. मनोवैज्ञानिक दबाव. या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं कर्तृत्वाचे डंके वाजवावे लागतात, तेव्हा तो आवाज आघाज आणि यलगार व्यवस्थापन समितीच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचतो आणि युट्यूबला त्याची दखल घ्यावी लागते. भगवा चषक 2021. 2 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे मात्र फुलोर लेनचा चेंडू होता. अंपायर डिसिजन, हाऊ इज दॅट? अंपायर डिसिजन, नो 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 बॉल. काय घडलंय आणि काय बिघडलंय? अंपायर निर्णय काढवायचा आहे. एकदा निर्णय काढवा म्हणजे आम्ही या ठिकाणी अनाऊन्स करू. फायनल रिझल्ट आमच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे आम्ही संपूर्ण जगासमोर पोहोचू. या ठिकाणी काय घडलंय? अंपायर डिसिजन कळवायचंय. ओके, चर्चा करा आणि लगेच निर्णय कळवा, कारण या निर्णयावर या दोघांचं भविष्य लपलंय. निर्णयांवर भविष्य अवलंबून असतं, म्हणून आम्ही निर्णयाची वाट पाहतो, मग तो कोणताही असो. अंपायर नो बॉल आहे का? हा कुणाल सर, एकदा इशारा करा. नो बॉल. आणि या चेंडूवर मिळवल्या 1च धाव. धाव घेतली नाही. 2 चेंडू 13 धावा. जरी 12 निघाल्या तरी सुपर ओव्हर. 12 धावा आल्या. पुन्हा एकदा सामना खेळवावा लागेल एका षटकाचा. काय घडेल? स्ट्रायकिंग एंडवर समीर डोंगरे. आणि इथे मात्र फटका खेळ आहे. एलिव्हेशन आहे, डिस्टन्स नाही आहे. फ्री हिट होता, फलंदाज बाद नसेल, परंतु समीर डोंगरे आपण पाहतोय सुरक्षित असेल. समीर डोंगरे फलंदाज बाद नाहीये, फ्री हिट होता.